तर आपण पाहू शकता आता आपण पाहू शकतो इकडे पाणी वाटायचं काम चालू आहे तर आपण पाणी पिऊ आता। एक गिलास देता पाणी घ्या थंड आपल्याला काय दादू इकडे मी बोलतो इकडे ना इकडे अशा पाण्याचा एक ग्लास भरून दे रे हो, पाण्याचा एक ग्लास भरून दे धर रे पाण्याचा एक ग्लास धर रे काय बोला का साईकृपा मित्र मंडळ 777 कंपनीकडून इथे शिवपुराण कथा होत आहे। त्यांच्या सर्व भाविकांसाठी आम्ही दररोज 200, 300, 4 इथे वाटप करतोय आणि आमचा सगळा मित्र परिवार राबून जर सेवा करायची आम्हाला संधी भेटली त्याबद्दल आम्ही शिवपुराण कथेमध्ये सगळ्या भाविकांचे स्वागत करत आहेत। मान्य आमचे उमेददादा भैयासाहेब पाटील खासदार यांनी बाबाला आणलं त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे लय आनंद झाला। पुऱ्यांना व बाबाची संधी आम्हाला भेटली सेवा करायची व आनंद झाला। सेवा करायचा चान्स आम्हाला भेटला बाबाचा, त्यामुळं जय श्रीराम। माननीय खासदार उमराजादा पाटील यांनी चाळीसगाव वासियांसाठी जी शिवपुराण कथा आयोजित केली त्याबद्दल आम्ही संभारताई पाटील आणि खासदार उमराजादा पाटील यांचे आभारी आहोत। आम्हाला या ठिकाणी शिवपुराण कथेमध्ये सर्व भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही खासदारांचे आभार मानतो। नमस्कार, मी एक नमस्कार मी एक चाळीसगावचा रहिवासी आहे आणि इथं भरपूर प्रमाणात शिवभक्त आलेले, पण जे आपले चौदरवाड्यातले जे मित्र परिवार जे काम करत आहे पाणी पाजायचं भक्तांना, हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम करत आहे। त्यासाठी गर्व आहे आम्हाला की आम्ही चाळीसगावकर आहोत आणि गर्व आहे आम्हाला आम्ही एक सनातनी आहोत। जय श्रीराम। हमारे 40 गांव में खूब से खूब के पब्लिक 5000 से ज़्यादा पब्लिक आई है हमारे 40 गांव में कथावाचक के लिए, शिव पुराण के लिए। और आपको और आगे बताते जाएंगे कि हमारे दोस्त लोग या फ्रेंड लोग क्या बोलते हैं और हम आपको ये भी सूचना देते जाएंगे कि कितनी पब्लिक आ रही है और अभी चालू है आने का। चलो आपको वीडियो के आगे बताते हैं। खूप लोक येऊन बसलेले आहेत आपल्या 40 गावाचं शिव पुराण कथा आतमध्ये बाबा बसलेले आहेत तर आपण पाहू शकतोय की खूप लोक छान बसले आहात तर शांतपणाने ऐकत आहात तर आपण पाहू शकता। अच्छा काम करा है तो आपको अच्छी देह मिल जाए, अच्छा काम नहीं करा तो अच्छी देह नहीं। श्रेष्ठ कर्म करा है तो श्रेष्ठ देह मिल, और वो भी कोई गारंटी नहीं है कि बहुत अच्छा काम अपन लोग करे होंगे तो अपने को अच्छी देह मिलेगा। कहीं अच्छी देह मिल जाए ये परमात्मा की मर्जी है, ये उसकी इच्छा। जिससे घर नहीं छूटा, स्वयं के ऊपर खर्च नहीं कर पाए, स्वयं के लिए कुछ नहीं कर पाए, केवल जोड़ा 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 और आखिरी में किसी को मैसेज करते हो आता आपण पाहू शकतो लोक बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी 2 शब्द विचारू त्यांच्या मनात काय चालू आहे। निवांत बोला आपण।
आम्ही इथं महाशिवपुराणला आलेलो आहे. इथे खासदार उमेशदादा पाटील यांनी आपले चाळीसगाव इथे महाराजांना शिवमहापुराण इथे कथा ठेवलेली आहे. आज 4था दिवस आहे. जवळजवळ पब्लिक म्हटल्यानंतर म्हणजे खूपच पब्लिक आहे इथे. तरी जवळपास 10 ते 11 लाख लोक आज आलेले आहेत इथे. तर मंडपाच्या बाहेर तिकडच्या साईडला परत इकडच्या साईडला भरपूर लोक आहेत. त्यामुळे पब्लिक तरी अजून काही थांबत नाही, तरी पब्लिक अजून येतच आहे. 15 लाखापर्यंत आपल्याला काय बोलायचं? आता खूप इच्छा आहे का आपल्या गावात 40 गावात खूप हे तर असं सांगू शकतो का 3-4च्या आतमध्ये पब्लिक आलेली आहे. तर खूप लई सुंदर लागतंय. एक पूर्ण गाव आलं आहे आमचं इकडं. काय सांगू आपल्याला, खूप आनंदी लागत आहे आपल्याला इकडे येऊन. आता सध्या इकडं झगडा वगैरे काहीतरी झाला असेल इकडं, आपण चेक करू शकतो. अजून पब्लिक चालू जे आपल्या इकडं पब्लिक येते जे आपण पाहू शकतो. तर आपल्या ह्या गावातलं पब्लिक लई अजून चालू आहे इकडे यायचं पब्लिक. तर पाहू शकतो आपण. हे आपले मित्र आलेले आहे इकडं. आता तुम्ही पाहू शकता. कोणतं गाव आहे आपलं? बनवटी गावावरून आलं आहे कथा पाहायला आपण. सध्या त्यांच्याशी 2 शब्द आपण बोलू. एकदम भारी वाटतंय. बाबा त्यांनी लय रशी आणि बाबा त्यांच्यावर एकदम हे धन्यवाद. बोला शुभम. नियोजन आली आहे. आम्ही बनवटीहून आलोय दादा. खूप सारी गर्दी आज. व्यवस्था बी भारी जेवणाची. बाबांचं खूप प्रेम दिसतंय. हे बघा खूप दान करणारे पण भरपूर लोक आहेत. आम्ही बनवटीहून आलोय. इथे येऊन थोडं असं वेगळं वाटलं का देवासाठी लोक येतात बघ खूप लांबून. उमेशदादांनी जे हा कार्यक्रम घेतला हा खूप चांगल्या पद्धतीने घेतला बाबांना इथे आणून. आणि बाबांचं जे लोकांचं बाबांवर जे प्रेम आहे ते आज दिसून गेलं इथे येऊन. आणि भाविकांना जे येत आहेत त्यांच्यासाठी सोय वगैरे एकदम व्यवस्थित ठेवली आहे उमेशदादांनी त्यांनी. धन्यवाद. मित्रांनो इथं लय गर्दीनं सरबत वाटप चालू आहे. सरबत मंडळाचं नाव आहे बनवटी मार्फत. इथं सरबत वाटणं चालू आहे. शिवाजी पवार यांच्या मार्फत सरबत वाटणं चालू आहे. लहान बाल सुद्धा आणले आपल्या जवळ. आता तुम्ही पाहू शकता का खूप लई पब्लिक आता जमा झाली आपल्या इकडं. खूप 2000चं लगभग पब्लिक जमा आहे. आता आपण विचारू शकतो. थंड पण सगळं काही चालू वाटायचं इकडं. तर विचारू आपण कोणाला पण अजून त्यांची इच्छा कशी असते काय असते ते आपण सांगू कोणाला. तर चालू द्या. आता पुढं आपण पाहू कोणाला विचारू कसं वाटतंय त्यांना या कथावाचकमध्ये यायला. कसं काय प्रॉब्लेम आली काय कसं चालू आहे तर विचारू आपण. खूप छान विचारू त्यांना. चला आता पुढं पाहतो आपण कसं आहे काय आहे ते चेक करू. चला आता सध्या मी पुढं तुम्हाला दाखवतोय का कोणतं पब्लिक लोक आले आपल्या गावात. आपण सांगू शकतो आपण काय कसं आहे. नमस्कार. आमचे हे पूर्ण लोक पब्लिक जमा आहे. आता त्यांच्याशी 2 शब्द विचारू कसं त्यांना वाटत आहे कसं काय पाहू आपण त्यांना.
काय विचारतोय? आम्ही सगळे चाळीसगावकर आहोत. आम्ही प्रदीप मिश्राजींच्या प्रवचनासाठी इथं जमलेलो आहोत आणि इथं खूप प्रमाणात मोठी गर्दी झालेली आहे आणि माझ्या मते तरी आज 7 लाख पब्लिक चाळीसगावात आहे. तर आता पुढील गोष्ट गोकुळ भाऊ बोलतील. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेच्या निमित्तानं जमलेले आम्ही सर्व भक्तजन आणि आज चौथा दिवस असल्या कारणाने प्रचंड महाकाल इथं गर्दी झालेली आहे. बऱ्याच लोकांनी अन्नदानाचा आस्वाद इथं लोकांना दिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर लोक सेवाही देत आहेत. वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय चाळीसगावात जमणार, पण भगवंताची कृपा आपल्या चाळीसगावावर झालेली आहे. असा योग पुन्हा यावा, अशी सेवा घडो. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. ओम हर हर महादेव. जय श्रीराम. धन्यवाद. यूट्यूबवर फेसबुक वर येणार आहे जीपी धमाका. पहिले आपल्या लोकांनी पूर्ण महत्त्व दाखवितलं, तर अजून आपण पुढे विचारू त्यांना का त्यांचं म्हणणं काय आहे, का अजून कसं त्यांना बरं वाटत आहात. तर अजून बागेश्वर धाम सुद्धा आपल्या चाळीसगावमध्ये येणार आहेत का नाही ते पण विचारू आपण, पुढं पाहू.